नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी कैलासवासी यश अशोक गोसावी हा एक होतकरू आणि मेहनती विद्यार्थी होता. मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन तो लातूर येथे नीट परीक्षेची तयारी करत होता. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण न मिळाल्याने यशने हार न मानता पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. दिवसाला तब्बल 16 ते 18 तास अभ्यास करत झोपेची तडजोड करून आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता. या काळात सततच्या अभ्यासामुळे आणि झोपेअभावी त्याला रक्तदाबाचा त्रासही सुरू झाला होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत त्याने अभ्यास सुरूच ठेवला. रविवार दिनांक 2 मे 2026 रोजी यशने नाशिक येथे नीट परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर 3 दिवसांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उत्तर तालिकेनुसार त्याला सुमारे 550 गुण मिळत असल्याचे दिसून आले. या गुणांमुळे त्याचे MBBSचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि गोंधळामुळे पुनर्परीक्षेची शक्यता निर्माण झाली. यामुळे यशसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आणि त्याच्या मनात परीक्षा व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण झाला. या सर्व मानसिक तणाव आणि अनिश्चिततेमुळे यश खचला. अखेर शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी त्याने अत्यंत दुर्दैवी पाऊल उचलत आपले जीवन संपवले. ही घटना केवळ एका विद्यार्थ्याचा अंत नसून देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासकीय निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. यश गोसावीच्या मृत्यूने पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि सुधारणा यांची गरज अधोरेखित केली आहे.